लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आलेली वाघनखं साताऱ्यातील राज्य वस्तू संग्रहालयात पोहोचली आहेत। लंडनहून ही वाघनखं मुंबईत पोहोचली, त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत ही वाघनखं साताऱ्यामध्ये पोहोचली आणि आता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। पण आपल्या सर्वांना ठाऊक असेल की ही वाघनखं शिवरायांची आहेत की नाहीत, यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारण रंगलंय। अखेर ती आता महाराष्ट्रामध्ये आली आहेत, पण प्रश्न हाच उपस्थित केला जातोय की ही वाघनखं खरी आहेत की खोटी। याविषयी खुद्द संबंधित वस्तू संग्रहालयानंच निश्चित माहिती नसल्याचा खुलासा केलाय। या संबंधी नेमकं काय काय घडलं तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। सप्टेंबर 2023 मध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनच्या वस्तू संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्याविषयी एक घोषणा केली होती। त्यामुळे या वाघनखांचा विषय हा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला। याच दरम्यान लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणली जाणारी वाघनखं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ते हाच दावा करत होते। त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने सुद्धा पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे की वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इतिहासकार इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय। स्वतः इंद्रजित सावंत यांनी 8 जुलै रोजी पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती। ही वाघनखं 1971 ला त्यांच्या संग्रहालयात आली असल्याचं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडून सांगण्यात आलं होतं। तरीही ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत हे सांगून दिशाभूल केली जात असल्याचं इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी म्हटलं होतं। अशा प्रकारची 6 वाघनखं या संग्रहालयात असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवाजी महाराजांच्या बाबतीत धादांत खोटं बोलून सुधीर मुनगंटीवार ही फसवणूक करत असल्याचं इतिहासकार सावंत म्हणाले होते। यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोपही इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता। जवळपास 30 कोटी रुपये खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून 3 वर्षांसाठीच ही वाघनखं भारतात आणली जाणार आहेत। तसंच ज्या ठिकाणी ही वाघनखं प्रदर्शनाला ठेवली जाणार आहेत त्यासाठीही मोठा खर्च केला जाणार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। मात्र यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी म्हटलंय, आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा जेवढा खर्च आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत। वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14,08,000 रुपये खर्च झाला असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं। आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात। लंडनहून आणली गेलेली वाघनखं ही शिवरायांची नाहीत हा दावा सविस्तर समजून घेऊयात। म्युझियमकडे प्रत्येक वस्तूची एक नोंद असते। या वाघनखांविषयी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे जी नोंद आहे त्यानुसार हे शस्त्र 1789 ते 1858 या काळात जेम्स ग्रँड डफ यांच्या ताब्यात होते। ते ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते आणि 1818 साली ते सातारा इथं रेसिडेंट म्हणजेच पॉलिटिकल एजंट होते। हे शस्त्र जेम्स ग्रँड डफ यांना सातारा इथं रेसिडेंट असताना मराठ्यांचा पंतप्रधान पेशवे यांनी दिलं अशी नोंद केली आहे। या नोंदीत 1818 साली बाजीराव दुसरे यांनी बिठूरला जाण्यापूर्वी काही शस्त्र ही ब्रिटिशांकडे दिली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र त्यापूर्वी 160 वर्ष आधी वापरली गेलेली वाघनखं हीच असावीत हे सिद्ध करणं शक्य नाही असंही नमूद करण्यात आलंय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत हे एका मुलाखतीत वाघनखांबद्दल माहिती देताना म्हणाले होते की सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी एक वाघनखं ग्रँड डफ यांना आणि दुसरे एल फिन्स्टन यांना दिले होते।
त्यानंतरही प्रतापसिंह महाराज यांच्याकडे वाघनखं असल्याचा उल्लेख येतो। सध्या म्युझियममध्ये असलेली वाघनखं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत, पण ती तशी आहेत। साताऱ्याच्या राजघराण्यातून तिकडे गेलेली आहेत। म्युझियममध्ये 1919 पर्यंतच्या नोंदी आणि छायाचित्र असतील, तर 1919 च्या अगोदरच व्हिक्टोरिया म्युझियममध्ये जमा झालेलं वाघनखं छत्रपतींची असू शकत नाहीत। ज्या ग्रँड डफने वाघनखं तिथे दिलेली आहेत, ती वाघनखं सातारकर छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराज म्हणून व्यक्ती बसवलेली होती। प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफच्या इतिहासकाराला दिलेली वाघनखं त्यांच्या नातवानं त्या म्युझियमला भेट दिलेली आहेत। तशी स्पष्ट नोंद तिथे आहे। ती वाघनखं शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखं आहेत अशी नोंद नाही। त्यामुळे शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आम्ही परत आणतोय असं म्हटलं जातंय ते साफ खोटं आहे, असं इतिहासकार इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे। आता वाघनखं ही महाराष्ट्रात आली आहेत। ही वाघनखं राज्यातील 4 संग्रहालयांमध्ये सुद्धा प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। सध्या ती साताऱ्यामध्ये ठेवण्यात आली आहेत। यानंतर मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत। एकूणच सगळे दावे प्रतिदावे यात करण्यात आलेले राजकारण पाहता आपण या ऐतिहासिक ठेव्याला शिवकालीन वाघनखं असं म्हणू शकतो। ज्या वाघनखांबद्दल ती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती की नाही याबद्दल खात्री नाही, त्याच्या प्रदर्शनासाठी इतका अट्टहास का असा प्रश्न विरोधक विचारतात। परंतु लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा जिंकायचीच या उद्देशानं महायुतीच्या सरकारनं चंग बांधलेला दिसतोय। याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।